आजकाल आपण बघतो की जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज वगैरे आजार दिसून येतात की नाही जास्त प्रमाणामध्ये, तसंच गुडघेदुखी हा सुद्धा कॉमन आजार झालेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एकतरी व्यक्ती असा असतोच की त्याचे गुडघे दुखत असतात. ही गुडघेदुखी का होती ते आधी आपण समजून घेऊया. गुडघ्यांच्या बाजूचे जे स्नायू आहेत त्याची ताकद कमी झाली, ते कमजोर झाले तर गुडघ्यांचा सपोर्ट कमी होतो, गुडघेदुखी सुरू होते. त्या स्नायूंमध्ये ताठरपणा आला म्हणजे त्यांची जर हालचाल कमी होत असेल तरी पण गुडघेदुखी सुरू होते. आणि पायाच्या भागामध्ये जर ब्लड सर्क्युलेशन कमी असेल म्हणजे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तरी देखील गुडघेदुखी होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी असे काही सूक्ष्म व्यायाम सांगणार आहे की त्याच्यामुळे तुमची गुडघेदुखी नक्कीच कमी होणार आहे. गुडघेदुखीचे पेशंट मी बघितलेले आहेत. गुडघे कसे दुखतात, त्यांना साधी थोडीफार देखील हालचाल करता येत नाही हे देखील मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवताना मी सगळ्या बाजूने व्यवस्थित विचार करूनच हा व्हिडिओ बनवला आहे आणि ते सूक्ष्म व्यायाम निवडलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रत्येक व्यायाम कसा केला आहे ते देखील बारकाईने बघा. तसेच ज्यांना इतर कुणाला गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण असे सूक्ष्म व्यायाम करणार आहे ज्याच्यामुळे गुडघ्यांच्या स्नायूंमध्ये नरमाई येईल, म्हणजे वॉर्मअप होईल त्यांचं, तसंच त्यांची लवचिकता वाढायला मदत होईल. आणि त्याच्यानंतर आपण मुख्य व्यायाम करणार आहे ज्याच्यासाठी आपल्याला उशी लागणार आहे. सगळं व्यवस्थित बारकाईने बघा, जेवढं शक्य होईल तेवढंच करायचे, अति ताण घ्यायचे नाही. सुरुवातीला खाली बसता येत नसेल तर बेडवर बसा, सोफ्यावर बसा आणि मग करा. पाठ दुखत असेल तर पाठीला कशाचा तरी आधार घेऊ शकतो. रिलॅक्स मध्ये बसायचे, पाय समोर सरळ ठेवायचे आणि जेवढे शक्य होईल तेवढे असे पुढे मागे करायचे. रिलॅक्स मध्ये करायचे, श्वास नॉर्मल ठेवायचा आहे, संख्या श्वसन आपलं चालू ठेवायचंय, पाय पुढे मागे असं करत राहायचे. काही काहींचे एवढे गुडघे दुखत असतात की या एवढ्या साध्या हालचालीने सुद्धा गुडघे दुखायला सुरुवात होते. त्याच्यामुळे कमी वेळ करा पण करा. म्हणजे गुडघे दुखतात म्हणून ते गुडघे धरून बसणे आणि काही हालचाल न करणे हे योग्य नाही. काहीतरी तर व्यायाम केलाच पाहिजे. 15-20 सेकंदाशी पाय पुढे मागे करायचे आणि रिलॅक्स. आता काय करायचे, गुडघ्यांवर हात ठेवा, जोर देऊ नका, दोन्ही पाय जुळून घ्यायचे, पाठ रिलॅक्स मध्ये ठेवा. पाठ खूप दुखत असेल तर काहीतरी आधार घेऊन बसा. आता पाय आपल्याला पुढे मागे करायचे, पूर्ण पायांकडे लक्ष द्यायचे आणि मग पाय पुढे मागे करायचे. आता हळूहळू मी दोन्ही पाय पुढे करणार आहे. पूर्ण माझ्या पायाच्या वरच्या भागाच्या स्नायूंमध्ये मला ताण जाणवतोय आणि हळूहळू परत सरळ आणि आतल्या बाजूने खेचून घ्यायचे. जेव्हा आता मी पाय आतल्या बाजूने खेचून घेतले तेव्हा पायाचे जे खालचे स्नायू आहेत त्या सगळ्या स्नायूमध्ये मला ताण जाणवतो. हे असं 10 ते 15 वेळा करायचे. त्याच्यामुळे काय होणार आहे, हे जे सगळे पायाच्या वरचे आणि खालचे स्नायू आहे त्यांच्यामधला जो ताठरपणा आहे तो कमी होणार आणि त्यांची लवचिकता वाढायला मदत होणार आहे. काउंट करूया. 1, जेवढं शक्य होईल तेवढं करायचे. 2, 3, 4, 5. इथपर्यंतच होत असेल तर 5च काउंट करा. ह्याच्यापेक्षा जास्त करता येत असेल तर मग पुढे 10 काउंट करा. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. थोडा वेळ थांबून घ्यायचं. जर गुडघ्यांमध्ये ताण जाणवत असेल तर थोडा वेळ थांबून घ्या आणि मग पुढचा व्यायाम करायला सुरुवात करायची. आता काय करायचे, गुडघे थोडे जमिनीपासून वर उचलायचे आणि खाली ठेवायचे. जेवढं शक्य होईल तेवढं वर खाली. काउंट करूया. 1, 2, 3. ह्याच्यामध्ये काय होतं, गुडघ्याच्या बाजूचे जे स्नायू असतात ना ते जास्त एंगेज होतात आणि ह्या भागातलं जे रक्ताभिसरण आहे, ब्लड सर्क्युलेशन, ते वाढायला देखील मदत होते. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हळूहळू जसं करता येईल तसं 15-20 काउंट पर्यंत वाढवत न्यायचे. आपण उशीचा वापर करून मुख्य व्यायाम. तर सगळ्यात आधी काय करायचंय, एका पायाखाली उशी घ्यायची. ही उशी एकदम मऊ असली पाहिजे, कडक उशी घ्यायची.
दुसरा पाय रिलॅक्स मध्ये बाजूला ठेवायचा आहे. त्याचा आधार घ्या आणि काय करायचंय, गुडघ्याच्या खालच्या स्नायूंनी उशीवर दाब द्यायचा आणि पाय सरळ करायचा. एवढं जमलं की हा पाय आपल्याला आतमध्ये फिरवून घ्यायचा. जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय. सुरुवात करूया. गुडघ्याच्या खालच्या स्नायूंनी उशीवर दाब द्यायचाय. पाय आपोआपच वर उचलला जाईल. आता एवढं जर सहज करता येत असेल तर मग हळूहळू पायाचा पंजा आतल्या बाजूने ताणून घ्यायचा. पूर्ण गुडघ्यांच्या बाजूचे स्नायू, खालचे स्नायू ताणाखाली आहेत. असं आपण 10 वेळा करू. 1 2 3 4 5 5 होत असते तर 5च करा आणि नंतर हळूहळू वाढवत न्या. 6 7 हे दिसायला जरी सोपं असलं ना तरी पूर्ण स्नायू इथे ताणाखाली आहे. पूर्ण स्नायूंचा आकुंचन आणि प्रसरण होत आहे. 8 9 आणि 10. हे सहज जमायला लागलं तर 10च्या 15 करा, 15च्या 20 काउंट पर्यंत. हा पाय रिलॅक्स मध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या पायाने आपण करूया. दुसऱ्या पायाखाली उशी ठेवायची. पाय मी दुमडून घेते म्हणजे इथे दिसेल. हातांना आधार घ्या. खूप वेळ बसता येत नसेल तर पाठीला हातांना आधार द्या. परत गुडघ्याच्या खालच्या स्नायूंनी उशीवर दाब द्यायचे. पाय वर उचलायचा आणि पंजा आतमध्ये खेचून घ्यायचा. 1 रिलॅक्स, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पूर्ण विचार करून मी हे व्यायाम ह्या व्हिडिओसाठी निवडलेले आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. तुम्हाला 100% फरक दिसून येणार आहे. दोन्ही पायांनी करून झाले. आता काय करायचंय, दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. एक विधभर अंतर दोन्ही पायांमध्ये घ्यायचंय आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवायची. आता गुडघ्यांनी ही उशी पकडायची. आपण साधी पकडलेली आहे. आता काय करायचंय, गुडघ्यांनी त्या उशीवर दाब द्यायचा. 1 2 3. ह्याच्यामध्ये काय होतं, गुडघ्याच्या हे आतल्या बाजूचे जे स्नायू आहेत ना ते पूर्ण काम करायला सुरुवात करतात आणि बाहेरच्या बाजूचे स्नायू सुद्धा. 4 5 गुडघ्यांनी उशीवर दाब द्यायचा. 6 7 8 9 रिलॅक्स. आता दोन्ही पायांच्या खाली उशी ठेवायची. हातांना आधार घ्या. रिलॅक्स मध्ये बसा आणि आता दोन्ही पाय वर उचलून गुडघ्यांच्या खालच्या बाजूला दाब द्यायचा आहे. दोन्ही पाय वर आणि पंजा आतमध्ये खेचून घ्यायचे. जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय. अतिरेक करायचा नाही. 2 काउंट येत असतील तर 2च करा. 5 येत असतील 5 करा. हळूहळू वाढवत घ्यायचं. एकाच दिवशी सगळं होणार नाही. दाब दिला, पाय आतमध्ये घेतले. 1 2 दाब द्यायचा म्हणून हातांनी गुडघे दाबून धरायचे नाही. आपोआपच तो दाब देता आला पाहिजे. 3 4 5 6 7 8 9 रिलॅक्स. एकदा केले, दोनदा केले तर म्हणून लगेच फरक पडणार नाही. कंटिन्युटी ठेवावं लागणार आहे. 15-20 दिवस कंटिन्यू करावं लागणार आहे. तेव्हा ती गुडघेदुखी आपोआप हळूहळू कमी होत जाणार आहे. तर ह्याच्या पुढे आपण काय करू शकतो, हे सगळे जर व्यायाम प्रकार आपल्याला व्यवस्थित करता येत असतील तर नंतर आपण
ह्या स्थितीमध्ये होल्ड करण्याचा सुरू करायचा. म्हणजे आता मी परत गुडघ्याने दाब दिला, पायवर घेतले, पंजे आतमध्ये खेचून घेतले आणि ह्या स्थितीमध्ये आपण होल्ड करायचं. 5 सेकंद होल्ड करू. 1 2 3 4 5. रिलॅक्स. परत एकदा होल्ड करूया. दाब दिला उशीवर, पंजे आतमध्ये खेचून घेतले. 1 2 3 4 आणि 5. रिलॅक्स. हे सगळे जे व्यायाम प्रकार मी आता सांगितले त्याच्यामुळे गुडघ्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्यांची लवचिकता वाढणार आहे, ताठरपणा कमी होणार आहे आणि त्यांची ताकद सुद्धा वाढणार आहे आणि रक्ताभिसरण सुद्धा वाढणार आहे. म्हणजे त्याचा आपोआपच परिणाम गुडघेदुखी कमी होण्यामध्ये होणार आहे. फक्त सावकाश करा, जेवढं शक्य होईल तेवढं करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा.